नमस्कार. आज आपण एका अशा अद्भुत कथेचा आणि दिव्य अनुभवाचा वेध घेणार आहोत जो थेट तुमच्या अंतरंगाला स्पर्श करेल. ही गोष्ट आहे एका भक्ताच्या अढळ श्रद्धेची आणि त्यापुढे पार नतमस्तक झालेल्या मानवी अहंकाराची. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य लीलांचं स्मरण करत आज आपण अशा एका संघर्षाचे साक्षीदार होणार आहोत जिथं तर्क आणि अघोरी विद्या हरतात आणि जिंकते ती केवळ निस्सीम भक्ती. चला तर मग. आता श्रद्धा आणि अहंकार यांच्यातील संघर्षात कोण जिंकतो हा प्रश्न खरोखरच विचार करण्यासारखा आहे, नाही का? बऱ्याचदा आपल्याला वाटतं की ज्याच्याकडे अफाट सत्ता आहे, गूढ विद्या आहे, तोच वरचढ ठरेल. पण जेव्हा मानवी अहंकार आणि अघोरी शक्तींचा सामना एका सामान्य पण परमेश्वराला पूर्णपणे शरण गेलेल्या भक्ताशी होतो तेव्हा नेमकं काय घडतं? हा काही नुसता तात्विक प्रश्न नाही बरं का. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रातील ही एक अत्यंत चित्तथरारक घटना आहे. तर या गूढ आणि प्रेरणादायी प्रवासाला आता आपण सुरुवात करूया. भाग 1. श्रद्धेची परीक्षा. शंकर भट आणि धर्मगुप्त यांचा शांत भक्तिमय प्रवास एका गावात पोचल्यावर अचानक थांबतो. गावात प्रवेश करताच ना एक अत्यंत विदारक दृश्य त्यांच्यासमोर येतं. एका गरीब ब्राह्मणाच्या घरातील सगळं सामान रस्त्यावर फेकून दिलेलं असतं. त्याची लहान मुलं आणि पत्नी भीतीने निराशेने बघत असतात. या ब्राह्मणाने एका सावकाराकडून कर्ज घेतलेलं असतं आणि ते फेडायला तो असमर्थ ठरलेला असतो. आता तो सावकार काय करतो? तो रस्त्यावरच त्या ब्राह्मणाच्या भोवती कोळशाने चक्का एक रिंगण आखतो आणि भर चौकात त्याचा भयंकर अपमान करतो. संपूर्ण गाव तिथे नुसतं तमाशा पाहत उभा असतो, पण मदतीसाठी अगदी कोणीही पुढे येत नाही. ते हृदयद्रावक दृश्य पाहून शंकर भटांचं मन अगदी गलबलून जातं. स्वतःच्या खिशात एक दमडीही नसते तरीही ते साहसाने पुढे येतात आणि त्या सावकाराला म्हणतात, या दुबळ्या ब्राह्मणावर दया करा, त्याचं कर्ज फेडण्याची जबाबदारी माझी आहे. आता तुम्हीच विचार करा, भावनेच्या भरात दिलेलं हे किती मोठं वचन होतं. स्वतःकडे काहीही नसताना दुसऱ्याचं कर्ज 2 महिन्यात फेडण्याची हमी देणं म्हणजे स्वतःला आणि सोबतच्या धर्मगुप्तांना भयंकर मोठ्या संकटात आणि थेट न्यायालयाच्या शिक्षेच्या दारात ढकलण्यासारखंच होतं. भाग 2. संकटात नामस्मरण. वचन तर दिलं, पण आता पुढे काय? अविवेकाने दिलेल्या या शब्दाची आता शंकर भट्टांना स्वतःचीच लाज वाटू लागते. त्यांच्या मनात भीतीचं काहूर माजतं. पण धर्मगुप्त इथे एक अत्यंत प्रगल्भ विचार मांडतात. ते म्हणतात, जे घडत आहे ती सर्व प्रभूंचीच लीला आहे. आता उरला होता तो फक्त आणि फक्त नामस्मरणाचा आधार. त्या ब्राह्मणाच्या घरात इतकं दारिद्र्य होतं ना की देवापुढे दिवा लावण्यासाठी साधे तेलही नव्हतं. अशा घोर अंधारात उपाशीपोटी घरातील सर्व मंडळी अत्यंत आर्ततेने श्रीपादराजम शरणम प्रपद्ये या महामंत्राचा जप करू लागतात. हा अंधारात उजळलेला श्रद्धेचा तो एकमेव प्रकाश होता जो त्यांना नैराश्याशी लढण्याचं बळ देत होता. आता इकडे गावात मात्र एक वेगळंच वारं वाहू लागतं. कोणीतरी मोठा महात्मा आलाय आणि तो दैवी शक्तीने ब्राह्मणाचे कर्ज फेडणार आहे अशी अफवा अगदी वाऱ्यासारखी पसरते. शंकरभट हे कोणीतरी मोठे ज्योतिषी आहेत असा लोकांचा समज होतो. आता त्या गावात जुगार खेळणाऱ्या आणि पैजा लावणाऱ्या शेतकऱ्यांचं जणू पेवच फुटलेलं असतं. शंकरभट हे कर्ज फेडू शकतील की नाही यावर चक्क पैजा लागायला सुरुवात होते. एका माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न आता ह्या लोकांच्या मनोरंजनाचा आणि पैजेचा विषय बनतो. कमाल आहे ना? भाग 3. अहंकाराचा प्रवेश. आणि नेमकं ह्याच वेळी कथेत प्रवेश होतो एका अशा पात्राचा जो केवळ अघोरी विद्या आणि अहंकाराचं मूर्तिमंत रूप असतो. शरवेश्वर शास्त्री. तो स्वतःच्या ज्ञानावर नाही तर एका प्रेतात्म्यावर अवलंबून असतो. या प्रेतात्म्याच्या सहाय्याने तो भूत भविष्य सांगत असे. पैज लावणारे शेतकरी जेव्हा त्याच्याकडे जातात तेव्हा त्या प्रेतात्म्याने भविष्यवाणी केली की तो ब्राह्मण कधीही पैसे परत करू शकणार नाही. आणि यामुळे लोकांचा उत्साह इतका वाढला की पैजेची रक्कम थेट 100 वरांपर्यंत जाऊन पोचली. शर्वेश्वराचा अहंकार आता अगदी गगनाला भिडला होता. आता संकटाचा कळस गाठला गेला होता. शंकर भट आणि धर्मगुप्तांना एका जुन्या वाड्यात चक्क न्यायालयात नेण्यासाठी उभं केलं जातं. त्यांच्याकडे ना कसली आध्यात्मिक सिद्धी होती ना पैशाचं बळ. त्यावेळी शंकर भट श्रीपाद प्रभूंच्या चरणी अगदी आर्त प्रार्थना करतात. ते म्हणतात, प्रभू रक्षण करून माझा उद्धार करा. अंतिम सर्व काही आपल्याच इच्छेवर अवलंबून आहे. हा तो क्षण होता जिथे सर्व मानवी आधार गळून पडले होते आणि उरली होती ती फक्त एका भक्ताची प्रभूला घातलेली हाक. भाग 4. दैवी चमत्कार. असं म्हणतात की प्रभू आपल्या भक्ताची हाक कधीच दुर्लक्षित करत नाहीत. परिस्थितीला इथे अचानक एक दैवी वळण लागतं. शर्वेश्वर शास्त्रीची बहीण पहाटेच्या एका भयंकर स्वप्नाने कोलमडून पडते. स्वप्नात तिचा पती मारला गेल्याचं तिला दिसतं आणि धक्कादायक म्हणजे तो प्रेतात्माही त्याला दुजोरा देतो.
घाबरलेली आणि विलाप करणारी ती बहीण स्वतःच्या मोठ्या तांत्रिक भावावर विश्वास न ठेवता थेट शंकर भटांच्या पायावर कोसळते आणि अत्यंत दीनवाणीने प्रार्थना करते, भाऊ, माझ्या मांगल्याचे रक्षण करा. हा प्रसंग खरोखरच अंगावर शहाऱ्या आणणारा आहे. तिची ती आर्त हाक ऐकून शंकर भटांचं हृदय अगदी पिळवटून निघतं आणि त्याच क्षणी त्यांच्यात एका दिव्य स्फूर्तीचा संचार होतो. त्यांना आठवतात त्या मंत्राक्षता ज्या त्यांना खुद्द श्रीपाद श्री वल्लभांकडून मिळाल्या होत्या. ते अत्यंत ठाम विश्वासाने तिला त्या मंत्राक्षता देतात आणि सांगतात, तुझा पती सुखरूप परत येईल हे त्रिवार सत्य आहे. ही काही केवळ शाब्दिक आश्वासनाची नाही, तर प्रभूंच्या वचनावर असलेल्या अढळ श्रद्धेची प्रचिती होती. आता सुरू होतो तो खऱ्या परीक्षेचा काळ. 3 दिवस त्या बहिणीने असा संकल्प केलेला असतो की जर तिचा पती सुखरूप आला तर ती त्या गरीब ब्राह्मणाचे संपूर्ण कर्ज स्वतः फेडेल. हे 3 दिवस म्हणजे एका भयंकर तणावाचा काळ होता. प्रत्येक जाणारा क्षण हा एका बाजूला शर्बेश्वराच्या प्रेतात्म्याची खोटी भविष्यवाणी आणि दुसऱ्या बाजूला श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षतांचं सामर्थ्य यांच्यातील एक युद्धच होतं. भाग 5. अहंकाराचा नाश. आणि 4थ्या दिवशी तो सुवर्णक्षणी येतो. बहिणीचा पती सुखरूप घरी परततो. चोरांनी खरोखरच त्याच्यावर हल्ला केलेला असतो, पण एका अज्ञात यवन मल्लाने म्हणजेच साक्षात श्रीपाद प्रभूंनी त्याचे प्राण वाचवलेले असतात. पतीच्या परतीमुळे त्या प्रेतात्म्याचा खोटेपणा उघडकीस येतो आणि शरबेश्वर शास्तीचा सगळा अहंकार क्षणार्धात गळून पडतो. त्याला जाणीव होते की स्वार्थापायी त्याने स्वतःच नुकसान करून घेतलंय. बहिणीने ठरवल्याप्रमाणे ब्राह्मणाचं कर्ज फेडलं जातं आणि शरबेश्वराला आपल्या चुकीचा प्रचंड पश्चाताप होतो. पश्चात्तापाने दग्ध झालेला शरभेश्वर शंकर भट्टांकडे येतो आणि त्यांना आपले गुरु होण्याची विनंती करतो. पण इथे शंकर भटांचा मोठेपणा आणि त्यांची भक्ती दिसून येते बरं का. ते अत्यंत नम्रपणे त्याला नकार देतात आणि म्हणतात, या प्रपंचाचे आणि सृष्टीचे गुरुत्व केवळ श्रीपाद श्री वल्लभांनाच आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही गुरु नाही. त्यांनी या संपूर्ण चमत्काराचं श्रेय आपल्याकडे न घेता केवळ आणि केवळ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण केलं. या संपूर्ण कथेतून एक अत्यंत प्रगल्भ सत्य समोर येतं. जेव्हा संकटांचे डोंगर उभे राहतात ना, जेव्हा सर्व तर्क, बुद्धी आणि अघोरी विद्या फोल ठरतात, तेव्हा केवळ प्रभूंचं नामस्मरण हाच सरणोपाय असतो. अहंकार माणसाला विनाशाकडे घेऊन जातो, पण प्रभूंच्या चरणी केलेली संपूर्ण शरणागती माणसाला सर्वात मोठ्या संकटातूनही सही सलामत बाहेर काढते. मनुष्याचे शब्द अपुरे पडू शकतात, पण जेव्हा त्या शब्दांमागे परमेश्वरावरील अढळ भक्ती असते ना, तेव्हा हे नेहमी ध्यानात ठेवलं पाहिजे की श्रद्धा असेल तर प्रभू स्वतः आपल्या शब्दाला सत्य करतात. पण विचार करण्याजोगी गोष्ट ही आहे की जीवनातील कठीण प्रसंगात आपला अहंकार बाजूला ठेवून अशी निस्सीम शरणागती पत्करण्याची आपली तयारी खरोखरच आहे का?